आपल्याला मोक्षाला जायचंय, मग आपल्याला मोक्ष का मिळेना? आपल्याला व्रत संयम धारण करायचे तर ते कार्य का होईना? आपल्याला परिग्रह सोडायचा आहे अथवा परिमान करायचंय अथवा मोबाईल सोडायचा आहे, पण का होईना? अडचण काय येते? कशात येते? काल एकाने प्रश्न विचारला होता ना की काही गोष्टी सुटतात आणि काही गोष्टी का सुटत नाहीत? काही गोष्टी सुटतात आणि काही गोष्टी सुटत नाहीत. मग कोणती गोष्ट सुटत नाही? कोणती गोष्ट सुटत नाही? कोणती सुटत नाही? आयुष. काय झालं माहिती नाही? काय सुटत नाही आपलं? मिथ्यात्व म्हणा, अज्ञान म्हणा, असंयम म्हणा, तुम्हाला कळणार नाही, मोबाईल नाही चालले. मिथ्यात्व, अज्ञान, असंयम सुटला पाहिजे का नको? कारण ते नाही सुटलं तर आपल्याला न नष्ट होणार सुख कधीच मिळणार नाही. कधीच नष्ट न होणार सुख कधीच मिळणार नाही. कारण त्याच्या मुळामध्ये पडले मिथ्यात्व, अज्ञान, असंयम भाव. मग तीर्थंकरांची जशी भावना आहे, सगळ्यांचं मिथ्यात्व सुटावं, सगळ्यांचं अज्ञान दूर व्हावं, सगळ्यांचं संयम दूर व्हावा, सगळ्यांना पूर्ण सुखाची प्राप्ती व्हावी. तीर्थंकरांची इच्छा पूर्ण होती का? नाही. इजुका की काय सांगायचं तुम्हाला? सांग. अरे मग ते ज्यावेळेस बांधलं तीच मी म्हणतोय. मी काय तिथं तीर्थंकर हे झाल्यावर म्हणतोय काय? केवळ ज्ञान झाल्यावर म्हणतोय काय? बांधताना जी इच्छा झालेली आहे त्या इच्छेची पूर्णता होते का असा माझा प्रश्न आहे. आणि जर त्यांची इच्छेची पूर्णता झाली असते तर काय चमत्कार झाला असता माहिती आहे का? तुम्ही आम्ही इथं आज इथं बसलेलो नसतो, कोणी जीव संसारात नसता, सगळे मोक्षात असते. मग तीर्थंकरांची इच्छा नाही पूर्ण झाली तर माझी होईल का? बरोबर आहे का नाही सेजल? नाही होणार ना. असं आहे. प्रत्येक द्रव्याची आपली आपली योग्यता आहे. म्हणून एक चांगला श्लोक याच्यामध्ये आला 137 नंबरचा दान शासन मध्ये. त्या अंतर्गत आज चर्चा करताना महर्षी वासपूज्यांनी काय म्हटलंय बघ, उदाहरण देऊन त्यांनी अगदी विस्तारण छानपैकी सांगितलेलं. 2 श्लोक घेतलेले आहेत. तर पहिल्या श्लोक मध्ये एवढं त्यांनी दिलंय. 136 नंबरच्या श्लोक मध्ये त्यांनी हे दिलं कि इस संसार में चोरी करना. प्रफुल्ल बरं आहे का? असं वाटत नाही चेहऱ्यावर.
इस संसार में चोरी करना का भांगच पाडला नाही घरी जाऊन आरशात बघितलंच नाही. अभिषेकाला आलता ना परत झोपला होता बहुतेक. चेहरा तर तसाच दिसतो. इस संसार में चोरी करना, शूल में चढ़ना म्हणजे फाशीवर, सज्जनों की सहायता मिलना, मंत्रवाद में अपनी गति होना, स्वर्ग लोक में जाना, मनुष्य लोक में देवताओं का आना, मंत्रवाद करने वाले को स्वयं बाधा होना, सम्यक दृष्टि होना, इन सब अच्छे या बुरे कार्यों के लिए मुख्यता से काल लब्धि की आवश्यकता है. योग्य समय के आए बिना कोई कार्य नहीं हो सकता. वेळ यावी लागते. मी किती जरी विचार केला, काही जरी, वेळ द्यायला पाहिजे का नाही. स्वप्नील लोक तुमचं घराचं असू दे नाही तर मंदिराचं असू दे, आहे म्हणजे माझ्या विकल्पाने काय होणार आहे का, आणि तुमच्या विकल्पाने तर होणार आहे का नाही. म्हणते बायकोच्या विकल्पाने होईल एवढंच आहे मला वाटतं. काय होणार बघ तू एकदा हट्ट करून बघ. तुमच्यात ब्रह्मांड हलवण्याची ताकद आहे. बरं आहे का. असती का नाही ताकद. असती म्हणते. सांगायचं तात्पर्य म्हणून भगवान सुखी आहेत आणि आपण दुःखी. आपण दुःखी काय मग हुशार. आपण दुःखी काय आपल्याला वाटतं की आपण जसं विचार करू तसं काम होणार, व्हायलाच पाहिजे. असे सगळे संसारी जीव अज्ञानामुळं दुःखी असतात. अज्ञान आहे ना, आपल्याला माहिती नाही कोणत्या वस्तूची केव्हा कशी काय परिणती होणार आहे. बरोबर आहे का सोनीला ताई. माहिती आहे का आपल्याला नाही. आणि असं असताना सुद्धा मी विनाकारणचे विचार करत राहतो. ज्या गोष्टी माझ्या अधीन नाहीत त्या गोष्टी संबंधी मी चिंता करत राहतो कायम. आणि चिंता आम्हाला कोण करायला सांगतं, कोण करायला लावतं. तुम्ही अशी चिंता करा. कोण सांगतंय निर्जरा तुला चिंता करायला. कोण सांगतंय. कोण जबरदस्ती करू शकतं तुला. अशी पोरं म्हणतात कोणी निर्जराला काय सुद्धा नाही, तिच्या मर्जीनेच करते असं म्हणते. बरोबर आहे कशा शोध. तिला पाहिजे तीच करते. भांडण लावायचं नाही, सांगायचं.
आपल्या आपल्या मर्जीनं सगळेजण वागतील असं सांग. मग आपल्याला कोणी चिंता करायला सांगितलेलं नाही, मग आपण चिंता आहे ना स्वतःच करून स्वतःलाच दुःखी करत असतो. बरोबर. म्हणून सांगितलं पण जातं अनेक वेळा किंवा वर्तमानात जगा, भूत आणि भविष्याची चिंता करू नका. भूतकाळ निघून गेलेला आहे, भविष्यकाळ आपल्या अधीन नाही आहे ना, तो पण नाही. मग वर्तमानामध्ये अडचण कोणती आहे मला, याच्याकडे जर आपण थोडस रोजच्या जीवनात जरी लक्ष दिलं तरी आपल्याला आहे ना शांती मिळू शकते. आत्ता काय अडचण आहे मला, पण आत्ता वर्तमानात कोणाला जगायचंच नाही. सगळ्याला भूतकाळातल्या घडून गेलेल्या गोष्टींची चिंता नाही, तर भविष्य काळात ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्याबद्दल चिंता. पण जेव्हा कार्य होतंय तेव्हा तिथं पाच समवायांची आवश्यकता आहे ना. असं नाही आहे की एका कोणत्या तरी कारणाने कार्य होत. सगळी कारण जुळून आली पाहिजे. म्हणून एखादं कार्य आपण प्रयत्न करून होईना काय, तर काय विचार केला सांगितलं इथं, काल लब्धी. चांगलं आहे. आता पुढे त्यांनी 137 मध्ये उदाहरण देऊन समजावून सांगितलंय बघा. जिस प्रकार किसी जगह रोग तो बहुत फैले हैं. कुठं रोग पसरलेत, कुठं रोग पसरलेत, कुठं पसरलेत रोग, आपल्या असंख्यात प्रदेशामध्ये. सगळीकडचं काय करायचं आपल्याला, सगळीकडे पसरले, सगळीकडे. अरे तुझ्यात काय पसरलाय ते तू बघ. आपल्याला मला माहिती उत्तर सगळीकडे पसरले सांगणार होता. आपल्यात पसरलेले अनेक रोग आहेत असं समज. रोग तो बहुत फैले है म्हणून म्हटलं. जन्म मृत्यूचा रोग आपण म्हणतोच की, क्षुधेचा रोग, भुकेचा तहानेचा रोग म्हणतो. कषायांचा विकार आहे, कामादीचे रोग आहेत, असे अनेक प्रकारचे रोग म्हटले जाते. हे तर आपल्या अंतरंगामध्ये. शरीरामध्ये बघितलं तर शरीर रोगाचं घर, आणि बाहेर बघितलं तर कोणाला चिकनगुन्या होतोय, कोणाला डेंग्यू होतोय, कोणाला कॅन्सर आहे, कोणाला काय, कोणाला हार्ट अटॅक आहे, कोणाला कोलेस्ट्रॉल वाढतंय, तर कोणाचं काय होत. शरीर बघितलं तर रोगांचं घर आहे, आणि बाहेर पण रोग आहेत. सगळीकडे रोगच, रोगराई पसरली. मान्य आहे काही. मग या सगळ्या अशा वातावरणात आपण आपल्याला कसं सुरक्षित ठेवायचं, याच्यावर कधी आपण विचार करतो का? आपल्याला असं वाटतं, आता आपल्याला नाही आहे पण आजूबाजूला सगळ्याला आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं बऱ्याच जणांना झाला, आपल्याला नाही. आपली भावना काय, सगळ्याला झालं तर मला पण होऊ द्या, असं कोणाकोणाला वाटलं. सगळ्याला झालं मला पण झालं तर बरं, मी एकटाच असं बिगर कोरोनाचं चांगलं वाटतंय का? असं तर कोणाला वाटणार नाही. रोग कोणाला आवडत नाही शाश्वत, बरोबर आहे.
सगळ्याला बाहेर सगळीकडे रोग असताना मी निरोगी राहावं अशीच आमची भावना असते. बरोबर. मग त्यासाठी आपण काय करतो, केलं जातं आपल्याकडून. प्रिकॉशन म्हणून आम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस सॅनिटायझर, मास्क वापरा, आणि सगळ्या जणांनी ते वापरले. आणि मला एक आपल्यातलेच एक बिगवनचे मुलांचे, छोट्या मुलांचे डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं आहे ना, त्या काळामध्ये पेशंट एकदमच कमी झाले. कशामुळं कमी झाले? कारण काय झाले की हात धुवायचा, काय झाले की हात धुवायचा. आम्हाला सांगते सारखा हात धुवा, तर लोकांना वाटतंय कशाला हात धुवा. हात धुण्यापाठीमागचं फार मोठं रहस्य आहे. व्यवस्थित, कारण प्रवेश सगळा जो काही रोगांचा होतो शरीरामध्ये बाहेरून म्हटलं तर त्याच्यासाठी हात निमित्त असतात. आणि मग ते हातच घाण नाही झाले तर रोगच होईनात. डॉक्टरचे पेशंट कमी झाले असं त्यांनी सांगितलं. हे प्रिकॉशन अशा पद्धतीचं घेतलं गेलं तर आपल्याला रोगापासून वाचता येईल. असे प्रिकॉशन घेऊन सुद्धा रोग झाले. असं नाही की बाबा प्रिकॉशन घेतलं नाही, पण प्रिकॉशन घेतलं तरी सुद्धा झालंच ना. मग तो का झाला, कशामुळे झाला, असे पण प्रश्न आहेत. त्याचं उत्तर चाललंय. म्हणून इथं दिलं का, जिस प्रकार किसी जगह रोग तो बहुत फैले है, परंतु वहां पर उन रोगों की अच्छी तरह निदान कर चिकित्सा करने वाला कोई वैद्य नहीं है, तब ये रोग दूर कैसे हो सकते हैं. एकेकावर विचार करायचा ना. आपण कुठल्या श्रेणीत बसतोय बघायचं याच्यामध्ये. ह्या श्रेणीत आहे का आपण? रोग तो बहुत फैले हुए हैं परंतु वहां पर उन रोगों की अच्छी तरह, म्हणजे डॉक्टर नाही असं त्या रोगाला दूर करण्यासाठी डॉक्टर नाही है ना, बरोबर निदान करून त्याची चिकित्सा करतोय, औषध पाणी देतोय, असा त्या ठिकाणी डॉक्टर नाही. अशी परिस्थिती आहे का? रोग आहे ना, परंतु जर डॉक्टर नसेल तर काय होईल सुमित? रोग दूर होतो का? हे पहिलं सामान्य कारण आपल्याला हे दिसतं. जसं खेडेगावात पूर्वी डॉक्टर वगैरे नसायचे, असं होतं ना. मग त्यामुळं तिथं रोग जर झाला तर माणसं मानणार, अशी होत होती परिस्थिती. दुसरं आता सांगते, कदाचित वैद्य हो भी, डॉक्टर आहे, वह आयुर्वेद शास्त्र के अनुसार पूर्ण चिकित्सा विषय को नहीं जानता हो, तो रोग दूर कैसे हो. दृष्टांत आहे आता परत आपल्याला घटवलेलं त्यांनीच. पहिल्यांदा वैद्यच नाही, दुसऱ्यांदा आहे पण त्याला पूर्ण ज्ञान नाही, तिसरं कदाचित जानता भी हो तो उसके हस्त लक्षण अच्छे न हो, अर्थात योगा योग से उसके हाथ से रोगे अच्छे नहीं होते हैं. असं पण होतं की नाही? डॉक्टर प्रयत्न तुमचा चांगला आहे, विराट डॉक्टरचा प्रयत्न चांगला असतो काय, पण रिझल्ट प्रत्येक वेळेस येते काय? नाही म्हणतोय, स्वतःच म्हणतो. कसं पेशंट एवढं पाठवा आम्ही? हस्तलक्षण म्हणजे असा योगायोगच आहे. चांगला प्रयत्न करतो, भावना चांगली आहे,
परंतु योग्यताच अशी नाही आहे की त्याच्या निमित्तात त्या रोगाचा रोग दूर होईल. बरोबर. आणि त्याला माहिती आहे पहिली सिच्युएशन डॉक्टरच नाही, दुसरी सिच्युएशन आहे ना पूर्ण ज्ञान नाही, तिसरी सिच्युएशन आहे ना. मग मला वाटतं मी तसला डॉक्टर असेल विराग सारखाच. प्रयत्न माझे चाललेले असतील सगळ्याला नीट करायचे, पण माझे हातात प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे का संयम? रोज सांगून सुद्धा तुम्हाला पूजेला यायचा आळस आहेच की. असं कुठं म्हटलं उत्साह आला का हो जाऊ म्हणून? तर जिन पूजनेसाठी उत्साह किती आहे? हुशार नाही ना. आता लग्नाला कोण कोण जाणार नाही? आज आता नियम घ्या, आज लग्नाला जाणार नाही, आणि आज दांडियाला जाणार नाही, जाऊ दे. उद्या लग्नाला तुम्हाला जायला परमिशन. आज जे जे पूजेला आले नाही त्यांनी नियम करा किंवा आजच्या दांडियाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. संयम म्हण पंचभूत साक्षीने. का रे काय झालं? तिथं तुला काय फासावर चढवणार आहेत का? नाही गेला तर नाही गेला तर तुझं लग्न होणार नाही का? नाही, एक प्रश्न आहे. काय होईल? काय त्याचं लग्न थांबणार आहे का तू नाही गेला तर? म्हणजे एखादं असं कारण सांग की ज्यामुळं मी नाही गेलो तर त्याचं प्रॉब्लेम येईल म्हणून, कोणता तरी मोठा प्रॉब्लेम येईल आणि बरेच मोठं विघ्न येतील म्हणून सांग बरं. मग मन पंचभूत साक्षीने म्हणजे असं आहे ते. काही नाही. जसं तिथं जाणं अनिवार्य आहे काहीच कारण नसताना सुद्धा, आणि इथं अनेक कारण असताना सुद्धा मी जात नाही. मंदिरामध्ये दर्शनासाठी एक कारण आहे का? अशी अनेक कारण आहेत, असंख्यात कारण आहेत की ज्यासाठी मला मंदिरात जायला पाहिजे, पूजा भक्ती केली पाहिजे. का नाही मला सांग? पण इथं कारण असताना सुद्धा आपल्याला इथं जायची मस्त नाही, कंपल्सरी नाही, आणि इथं कारण नसताना कंपल्शन. नॉनसेन्स ह्याला म्हणायचं, नॉनसेन्स. बरोबर आहे का नाही? सेन्स नसलेलं त्याचं नॉनसेन्स म्हणते. त्याला कोणतं कारण आहे सांग? काय नाही, तुम्ही जाणार आहे, मी काय म्हणणार नाही, पण आपलं बघतोय. तुम्हाला काय टेन्शन कसं येते तेवढंच बघायचं असतं मला. काय होईल का नाही गेला तर? समजा बाबांना एकदम त्रास झाला, संयम, लग्नाला जाशील का नाही? का रे? मम्मीला त्रास झाला तर जाशील का? मग देवाला काय त्रास होत नाही, आम्हाला काय त्रास होत नाही? म्हणजे देवाला होत नाही. तर काय झालं? काय सांगतो? माझा त्रास नाही का नाही? मला जो त्रास होतो तो तुम्हाला त्रास वाटतो का? लबाड बोलते, लबाड. म्हणजे तू जर लग्नाला गेला नाही काय तर तनिष्क त्याला त्रास होईल ना? का नाही होणार? काय लागा तरण तो आल नाही तरण्या. आता तुझ्या लग्नाला मी येत नाही, बरं नाही म्हटलं तर तुझं लग्न थांबल का? विचार करायला पाहिजे का नको?
जिनोत्सव आहे. सगळं सकाळ पूजा आहे ना, ते एक पंचकल्याणकाचं छोटस रूप असतं रोजची पूजा. ऍक्च्युली पंचकल्याणक हे मोठं रूप आहे आणि ही रोजची आपली पूजा. आणि ही चर्चा सगळी इथं किती श्लोक दिले तुम्हाला सांगू, म्हणजे जवळजवळ 20 श्लोक दिलेत. 20 जिनोत्सवामध्ये का भाग घेतला पाहिजे, कसा भाग घेतला पाहिजे, घेतल्यानं काय लाभ होतो, असं सगळं सांगणार आहे. त्यातला एक पहिला श्लोक वाचून दाखवतो मी तुम्हाला. हे आत्मन, काय जिन पूजासाठी काल पण परवा पण कालच की आपण, तर काय चाललंय, जिन पूजा. हे आत्मन, जिस प्रकार युद्ध करने के लिए रणभूमि में जाने वाला वीर सैनिक प्रतिज्ञा करता है, मैं शत्रु सेना को जीतने के लिए जा रहा हूं. स्वामी सेवा के लिए मेरा शरीर समर्पित है. जब तक मैं स्वामी सेवा से निवृत्त ना हूं, तब तक मेरे लिए सब प्रकार के भोग उपभोग का त्याग रहे. युद्धात है ना, ज्याप्रमाणे सैनिक लढाईला जाताना वीर सैनिक काय विचार करतो है ना, एक साधं युद्ध आहे, राजासाठी लढतोय, त्यावेळेस त्याचा विचार काय सांगितलाय, मैं शत्रु सेना को जीतने के लिए जा रहा हूं. मंदिरात जाताना हे विचार नको, मी कर्मरूपी शत्रूच्या सेनेला जिंकण्यासाठी चाललोय. स्वामी सेवा के लिए मेरा शरीर समर्पित है. माझे स्वामी व्यवहाराने पंचपरमेष्ठी निश्चयाने माझा निजध्रुव शुद्धात्मा है ना, त्याच्यासाठी माझं शरीर सुद्धा समर्पित. सैनिकाची भावना काय असते, युद्धाला निघाल्यानंतर असं थोडाच विचार करतोय, मी मरू नये, मी मरू नये, मरू दे मेलं तर, पण जिंकलं पाहिजे. माझ्या स्वामीची है ना भक्ती, सेवा, निष्ठा है ना, असं. जब तक मैं स्वामी सेवा से निवृत्त न हो, जोपर्यंत मी है ना त्यांच्या सेवेपासून निवृत्त म्हणजे मोक्षाला जात नाही तोपर्यंत, तब तक मेरे लिए सब प्रकार के भोग उपभोग का त्याग है. मंदिरात गेल्या जायची भावना त्या वीर सैनिकाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे इथं महर्षी वासपूज्यांनी. काय, इसी प्रकार जिनोत्सव में जाने वाला जीव भी यह प्रतिज्ञा करे कि कर्म रूपी शत्रुओं को जीतने के लिए जिन चैतालय में जा रहा हूं, मैं जिनेन्द्र भगवंत की पूजा के लिए अपना शरीर अर्पण कर चुका हूं. जब तक इस पुण्य महोत्सव में से निवृत्त नहीं हो, तब तक मेरे लिए सर्व भोग उपभोग पदार्थों का त्याग है. इसलिए जिन पूजा में भी वीर के समान रहे. आणि आपण धर्मक्षेत्रामध्ये कायर असतो. कायर म्हणजे भित्रे, बरोबर आहे का? कायर असतो म्हणजे भित्रे असतो, आळशी असतो, बरोबर आहे. मग त्यामुळे होईल काय, शत्रूचं आक्रमण झालं तर आपला घात होईल का नाही, आपलं राज्य तो शत्रू जिंकेल आणि आपल्यावर त्याची सत्ता चालेल, तर आपल्याला पराधीन जीवन जगावं लागेल. आहे ना, त्याने उठ म्हटला उठायचं, बस म्हटला बसायचं, झोप म्हटला झोपायचं, आहे ना, दुकान उघड म्हटलं की दुकान उघडायचं, बंद कर म्हटलं की बंद करायचं.
सगळी कामं आपल्याला त्या शत्रूच्या राजाच्या अनुसरून करावी लागते. मान्य? गुलाम व्हावा लागेल. बरोबर, मान्य आहे का आपल्याला ते? गुलामगिरी किती वाईट असती. आत्ताच एक चांगली डॉक्युमेंटरी म्हणजे सिनेमा आला होता, द गोट लाईफ, अधुजीवितम म्हणून. अधुजीवितम काय, आणि अधुजीवितम त्याच्या पुढे लिहिले त्यांनी द गोट लाईफ. गोट लाईफ म्हणजे मेंढरासारखं जीवन, म्हणजेच पशुसारखं जीवन. गंमत बघा काय आहे त्याची, आहे ना? चांगला आहे ना, भारतात राहणारा एक चांगला तरुण, लग्न झालेला आहे, पण साधारण घरची परिस्थिती साधारण आहे, केरळ साईड काय. मग कुठून तरी कुणीतरी आजूबाजूचे लोक आहे ना गेलेत आलेत, चर्चा वार्ता काय झाली की अरेबियन कंट्रीज मध्ये गेल्यावर तिथं चांगली नोकरी मिळते, चांगला पैसा मिळतो, आणि त्यामुळं आपल्याला सुखसमृद्धी येते. काही लोक जाऊन आलेत, काही लोकांनी पैसे मिळवलेत, हे सगळं दिसलंय काय. आणि मग असं दिसल्यानंतर आजूबाजूचे लोक बघूनच तुम्ही करताय ना, जाऊन आल्यासारखे आणि पैसे घेऊन आले, ज्यांचं पुण्य आहे त्यांचं झालं. मग घटना काय, हा गरीब, आणि तिथं काय असते मध्ये तिकडं पाठवणाऱ्या, आता हे खेडेगावातला, त्याला ना पासपोर्ट कळतंय ना काय कळतंय, विसा कळतोय, काय कळत नाही समज. मग कोण असते मध्ये पाठवणारे? ब्रोकर. बरं चला, चांगला शब्द ब्रोकर, दलाल म्हणण्यापेक्षा मध्ये ब्रोकर असतो. मग तो म्हणतो की, मग तो त्याच्याकडे जातो, म्हणतो मला पण नोकरीला तिकडे लावून द्या. मग त्याला सांगतो तुला 20,000 रुपये द्यावे लागतील. त्याच्याकडे पैसे नाहीत. पण आता म्हटलं ना, इच्छा तिथं मार्ग. मग त्यांनी काहीतरी त्याचं घर विकतय का हे ठेवतंय, घाण ठेवतंय, त्याच्यातनं त्याला ते 20,000 रुपये मिळते. चांगला आनंदात, पाऊस पाणी सगळं आहे बरं का तिथं, खातोय पितोय, चांगली बायको आहे. बरं काय त्रास नव्हता त्याला तिथं, निर्जरा. काय त्रास आहे इथं? परत नाही, जरा सगळ्याची वजनं वाढलेत, तरांचं तर 70 झालंय, आणि तुझं किती झालं रे? 72 ना. घरी आल्यानंतर मुलाची वजन वाढलीत, पुण्यात जाऊन वजन कमी होतंय, झोप कमी, केस गळतेत, म्हणजे अनेक समस्या आहेत पुण्यात गेल्यानंतर. खायची प्यायची समस्या आहे, बरोबर आहे का नाही? पण घरी बरं वाटतंय का पुण्यात बरं वाटत? प्रश्न असा आहे. पण ज्याला व्यसन लागलेलं आहे, त्याला बाकीचं काही त्रास दिसत नाही, त्याला फक्त तिथं जायचंय. तुमचं कसं चाललंय मुलींचं? घरी बरं वाटतंय का तिथं बरं वाटतंय? म्हणजे मनापासून कुठं आनंद येतो? आता इथं सांग, घरी आले की पोरी झोपतेत, सारख्या झोपतेत, म्हणजे याचा अर्थ तिथं गेल्यानंतर झोप सुद्धा मिळत नाही जी तुम्हाला प्रिय आहे, बरोबर. पण तरी सुद्धा तुम्ही इथं निवांत झोपा, सकाळी पूजा करा, दिवसभर मम्मीला मदत करा, आणि शास्त्र स्वाध्याय करा, आनंदाने राहा. येईल का? आनंदाने राहता. पण पुण्य नको का तुमचा आनंदात राहायचं? आहे ना, पापच असं बांधलेलं असतं की त्यामुळं तुमच्या जवळ सगळ्या प्रकारचं पुण्य असताना सुद्धा, सांगितलं नाही, ग्लॉस्टर असताना सुद्धा शियाज मध्ये जावं लागतं मोडक्या, आहे ना, असं असतं ते. पुण्य आहे, पुण्य भरपूर आहे, इतकं आहे की काय सांगतात. म्हणजे आम्ही काल गेलतो ना त्या रोडला, 6 एकर जागा आहे,
तुमची 6 तुमची सांगतो कोणाची 6 एकर काय, तिथं हजारो एकर जागा आहे. 6 एकर जागा आहे, 6 एकर, आणि त्या रोडला 1 एकराला किती किंमत असेल आता मला अंदाज नाही बरं का. पण राहुल, मला किती आहे साधारण चालू तिथं रेट? किती रेट आहे पाहुणे त्या रोडला? कोर्टी रोड सांगणार नाही, माझं निघाल म्हणून ते 1-2 कोट धरा. आणि मेन रोडला आहे ना, 2-1 कोट तर धरू ना. 1 एकराची म्हणतोय, कमीत कमी धरले. प्लॉट पाडले तर काय अजून कितीतरी जास्त. म्हणजे एवढी किंमत आहे असं सांगायचं. एवढे मोठे म्हणजे 1 जागेची सांगितली बरं का ही व्हॅल्युएशन तुम्हाला. बरोबर आहे का? अशा किती जाग्या, त्याची किती व्हॅल्युएशन, पण ह्याच्यात त्यांनी सगळं दिलंय. म्हणून काल सांगितलं होतं, दान पूजेसाठी त्या ठिकाणी तुम्ही त्या धनाचा व्यय करत नाही, तर प्रत्येक ठिकाणी लिहिलंय 3 वर्ष 3 महिने किंवा पुढच्या जन्मात, ती सगळं ह्या जन्मात सगळी नष्ट होऊन जाते. राहत नाही काय, राहणार नाही मामा, काय लागत नाही आपल्याला, पण राहणार नाही काय आपल्यावर, कारण आपण मरणार आहे आता, है ना. ती आता दम लागते म्हणून जागा मदत करते का तुम्हाला? है ना. कोणी मदत करत नाही आपल्याला त्रास व्हायला लागल्यानंतर. कारण सावध्य सुखासाठी केलेला जो उपाय आहे, आरंभ आहे, त्याचं फळ आहे ना आम्हाला भोगावंच लागणार आहे. कोलेस्ट्रॉल वाढणारच आहे. सावध्य सुखासाठी प्रयत्न करणारे, मला ते शब्द आवडले. का जायचंय लग्नाला? सावध्य सुखासाठी. पूजेला का नाही यायचं? खरं सुख मिळेल म्हणून. बरोबर आहे का? सावध्य सुख म्हणजे पाप रूप सुख, जे सुख पापाने, पाप ज्याचं स्वरूपच आहे, ज्याच्यातनं केवळ पापाचाच संचय होणार आहे. काय होणार आहे तिथं सांगा? पुण्याचा संचय होणार आहे. सगळं कळते बघा, तरी काम का होत नाही ह्याची चर्चा वाचायची मला. ह्यांना माहिती आहे सगळं. वैद्य माझ्यासारखा मिळालाय चांगला सांगणारा, सगळं हुशार तुषार. बरोबर आहे का? पण म्हटलं कळत नाही असं कोणाला नाही आहे. ती वाचायचं मला जरा, आवाज तो अजून सांगतो. गोष्ट कुठे चालली ती आपली? चांगलं सगळं आहे, पाऊस पाणी सगळं चांगलं आहे. तिथं काय? अरब मध्ये वाळवंट. आणि भावना काय की आपल्याला तिकडे नोकरी मिळाली तर आपलं हित अजून चांगलं होईल. सावध्य सुखाच्या पाठीमागे लागलेल्या जीवाची घटना. अधुजीवितम. अधुजीवितमचा अर्थ काय? अधुजीवितमचा अर्थ काय? पाप रूप जीवन. थोडक्यात अधूनही खालचं म्हणजेच पाप. मग घटना काय घडली? त्या माणसाने 20,000 दिले. त्याच्याबरोबर एक योगायोगाने तिथल्याच गावातला अजून एक मित्र भेटला. दोघांना विसा करून गेले 2 जण. आता कायच कळत नाही यांना. तिथं पोचले तर आता कोण न्यायला येणार आहे त्यांना त्याची माहिती नाही. फक्त सामान्य एक नाव सांगितलेलं असतं, खलीफ म्हणून, एवढंच सांगितलेलं असतं, बाकी काय माहिती नसतं. मग झालं. मग आता सिस्टीम काय असती? जर ज्याचा परिचय नसतं तर एअरपोर्टवर काय करते? बोर्ड धरून उभा राहायचं आहे का नाही? तेव्हा ह्यांना न्यायला मी आलेलो. झालं. तिथं अनेक उभारलेले असतात लोक. मग प्रत्येक जण आपले आपले जे जे आलेले लोक त्यांना घेऊन जातात. कोणाला एसी गाडी घेऊन जातात, कोणाला कशात काय असं घेऊन चालले. पण ह्या दोघांना न्यायला कोणच आलं? खिशात रुपड्यानं सगळे पैसे संपले. मग परिस्थिती अशी. रात्र झाली, तहान लागली, पाणी कुठं प्यायचं? आता तिथं पाणी म्हटलं तर पाण्याला पण पैसे. कोण पाणी पाजणार? तिथं फुकट पाणी चांगलं. त्याच्या घराच्या बाजूला चांगलं नदी वाहत होती. सगळं आता केरळ म्हणजे सगळं जंगल, सुजलाम सुफलाम बरं का. आणि तिथं कुठे गेलाय? वाळवंटात. म्हणजे जिथं जाणार आहे तुम्ही संध्याकाळी त्याचं नाव वाळवंट. बरोबर आहे. पण तुम्हाला वाटतंय की हिरोगार आहे, हिरोगार आहे. आता चष्माच हिरवा लावल्यावर तुम्ही वाळवंटात घेतल्यावर तुम्हाला ती हिरवाच दिसणार की सगळं.
चष्म्यात प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. डोळ्यात प्रॉब्लेम झाला. पुण्यात सगळे हिरवगार आहे का नाही? कुठं हिरवळ आहे हे कळेना ना, कुठं शांती आहे, कुठं सुख आहे. आणि समजलं तरी सुद्धा आपल्याला फक्त काय दिसतंय, आणि ते चांगलं. दुरून डोंगर साजे असं म्हटलं जातं, दूर के ढोल सुहावणे. लांब डोंगर दिसायला एकदम सुंदर दिसत असतो, पण एकदा जवळ गेला ना आणि चढायला असतो ना, काय कळतं ही डोंगर म्हणजे काय असतो त्रास. दुरूनच चांगला दिसतो, पण नाही बघतो जरा है ना, अशी भावना. मग झालं, ते दोघं तिथं पोचले. दिवसभर आता पाणी प्यायला नाही, कोणच न्यायला आलेलं नाही. एअरपोर्टच्या बाहेर आले ते, करायचं काय. तिथले लोक जे होते कोणाला काय विचारायला जावं, ह्यांची भाषा आणि त्यांची भाषा, त्यांची अरबी भाषा, ह्यांची हिंदी भाषेत मी बघितलं म्हणजे हिंदी म्हणा है ना, हिंदी. काय ह्याचं बोललेलं त्याला कळना, त्यांचं बोललेलं ह्यांना कळना, असे प्रत्येकाला विचारायचे ते काहीतरी, आणि ते त्यांना अशी झीड करून लावायचे. आणि काय बोलतोय कोणास ठाऊक. आणि ते म्हणायचं मला पाणी कुठं मिळेल का काय असं ते विचारायचं, पण ते काय त्यांना काय कळतच नव्हतं, कोणाला विचारेल त्याला. रात्र झाली, काय करायचं. मग योगायोगाने काय झालं, एक आहे ना अरेबियन मनुष्य तिथं त्या एअरपोर्टवर हुडकत असतो काही माणसांना. मग हे दोघं जण बाहेर आलेले असते, ते बघतात ही कोणाला तरी हुडकतोय, बहुतेक ती आपल्यालाच न्यायला आलं असं. मग ते बाहेर येतो, मग ते त्याच्या जवळ जातात. मग ते हिंदीमध्ये ते म्हणतात आम्ही असं तिकडून आलोय आणि आम्हाला मग असं नोकरी, आम्हाला हेल्पर म्हणून असं आहे ना काम. आणि त्याला काय कळत नाही आहे ना, त्याला हिंदी काय बोललेलं कळत नाही. त्यांना ते म्हणतो हे चला बाजूला व्हा म्हणतो, का उगं मागायला. मग ती त्याला परत पाणी मागते, चला बाजूला व्हा. पाणी तिथं फुकट आहे का? पाण्याची बाटली किती आहे? जाऊन आलेत म्हणून विचारले. 100 रुपये लिटर, बरोबर आहे ना. पेट्रोल इथं 100 रुपये, तिथं 100 रुपये. पाणी लिटरला 100 रुपये असं ते. मग आता कोण त्याला पाणी कोण देणार आहे, आणि पाणी काय मागतो हे कळत नाही, बोल नाही. त्यांना जावा म्हणतो, हाकलतो. परत ती हुडकत असतो काय झालं. मग ते त्याच्यात मग ते आपलं खलीफ काहीतरी नाव बोलतो, कोणतरी ते दोघं जण बोलत असतात. त्याचा एक दुसरा अजून कोणतरी आलेला असतो तिथं, आणि ते बोलता बोलता खलीफ म्हणतो. मग ते खलीफ म्हणत जाते त्याच्याजवळ. खलीफ म्हणत जाते म्हटल्यानंतर आता हे तर त्यांच्या म्हणजे त्याच्यासाठी नसते आलेले ऍक्च्युअली. पण काय करते मग ती काय म्हणतो, आता काय कोणच नाही, रात्र झाली, बोलायला काय नाही, बसा म्हणतो मागे एक तसली काय म्हणायचं त्याला, आपली जीप असते ना आपली जीबड, आणि माग मॅक्स ओपन आहे ना, त्या मॅक्स ओपन जिबड्यामध्ये बसा, माग टाका सामान तुमचं. ती म्हणते अहो पाणी टाका, माग टाका बॅग आणि बसा तिकडं माग. ती म्हणते अहो आम्हाला सांगितलं होतं एसी बसमध्ये नेणार आहे, असं तसं आहे ना, असं त्यांचं ती बडबडत असते. आणि मग ते त्या दोघाला घेऊन जातो लांब लांब लांब. कुठं घेऊन जातो? वाळवंटात. ह्यांना कळत नाही कुठं न्यायला लागलाय, काय न्यायला लागलाय. स्वप्न तर बघितलेली असतात काय, 5 मजली बिल्डिंग बांधायची आहे ना, म्हणजे पैसे मिळवून घरी येऊन 5 मजली बिल्डिंग बांधायची त्यांना, मोठी 50,000 स्क्वेअर फूटची, कोणाला 15,000ची, कोणाला वेगवेगळ्या पद्धतीने बांधायचे असते परत येऊन तिकडून. असे एक स्वप्न बघितलेले असतात. आणि त्यांना वाटत असं कुठंतरी चांगलं नेतील. मग असं वाळवंटात लांब लांब नेतात. एक ठिकाणी असं आहे ना, 2 जण आहेत ना, ते मेंढर पाळणारा असतो तिथं एक. मग तिथं एका 2 जणाला उतरतेत. त्यातलं एकाला ते दोघं बोलतात काय, आता ती काय बोलतात कळत नाही. मग एकाला तिथं ठेवतात. एकाला तिथं ठेवायला लागल्यावर ते थांबायला तयार नाही. ते म्हणतो नाही मी एकटा थांबणार नाही, मी त्याच्याबरोबर जाणार. पण त्याला मग आहे ना गुलाम म्हणूनच त्यांना तिथं ऍक्च्युली ठेवलं. मग त्याला एकट्याला ते एकाला तिथं ठेवते आणि दुसऱ्याला घेऊन तो खलीफ असतो ती घेऊन जातो. कुठे घेऊन जातो? लांब आड तिथं एक दुसरं मेंढराचा कळप. सगळे आजूबाजूला लांब लांब पर्यंत फक्त वाळवंट नदी. कोणाचा संपर्क नाही. फोनवरून त्याला म्हणतो मला फोनवर बोलायचंय, फोन नाही काय नाही. फोन म्हटलं की त्यांच्या फेट्यात एक हे असतो चाबूक, ते चाबूक काढायचे आणि मारायचे. आणि त्यांना कळतच नाही. एक तर आलेले सगळा देश नवीन आहे ना, म्हणजे ही पुढच्या गतीचं सुख दाखवते चित्र मी तुम्हाला, द गोट लाईफ
म्हणजे जे वर्तमानामध्ये धर्म नीट करणार नाहीत त्यांचा पुढचा भव कसा असेल. जाऊ द्या, पुढं काय झालं त्या माणसाचं. मग तिथं गेला, काय विचारायला नाही, कोण काय नाही. तिथे एक अगोदरच माणूस असतो, एकदम असा दाढी वाढलेला, केस वाढलेला, कपडे असे, म्हणजे त्याला, आणि ते पण असाच त्यांच्यासारखाच आलेला आहे. आणि त्याला गुलाम, तिकडे गुलामाची पद्धत आहे. आणि ती साधारण ते काय बोलतो थोडं थोडं त्याला कळत असत. मग ती विचारतो, अरे इथनं बाहेर जायचा काय उपाय आहे. मग ते सांगतो, इथं इनकमिंग आहे, आउट गोईंग नाही. म्हणजे जसं बॅलन्स संपल्यावर इनकमिंग चालू असतं ना, आउट गोईंग बंद होत. बॅलन्स संपला आहे ना, फक्त इनकमिंग झालं. मग त्याला असं एकदम टेन्शन, आता काय करायचं काय नाही. मग तिथंच ना आंघोळीला पाणी आहे, ना खायला अन्न नीट आहे ना, आणि राहायचं त्या मेंढरांबरोबर. मेंढराला तिथंच आजूबाजूला फिरवायला न्यायचं आणि संध्याकाळी. अशी त्याची तिथं मग अवस्था दाखवलेली आहे. 3 वर्ष तिथं तो काढतो. एकदा पळून जाण्याचा त्याच्यातनं प्रयत्न करतो. पळून जायला लागलेलं त्याला दिसतं त्याच्या मालकाला, ती माग पळतो त्याच्या, माग उंटावर जातो आणि त्याला मारतो. पाय त्याचा फ्रॅक्चर, म्हणजे बंदुकीच्या ह्याने मारतो आणि पाय तोडतो, म्हणजे फ्रॅक्चर करतो, सगळं आधू करतो त्याला. असं आधू जीवित, नीट चालता येत नाही काय. एकदा दूध प्यायला मागतो थोडस, तर त्यावेळेस पण मार. असं म्हणजे एकदम हाल झालेले दाखवले. दाढी नाही, काय नाही. म्हणजे त्यांनी परत एक 6 महिन्यांनी, वर्षांनी चेहरा बघतो. एक गाडी आलेली असते बाहेरनं, आरशात बघतो तर त्याला त्याचा चेहरा स्वतःचा ओळखू येत नाही. तुम्ही पण बघितलं तर लक्षात येईल की काय हवंस, म्हणजे आहे ठीक आहे. सांगायचं काय झालं, मग एक दिवस त्याला परत त्याचा तो मित्र ज्या दुसरीकडे असतो तो भेटतो. चुकून ते कळप घेऊन गेलेला असतो, थोडासा पाऊस आलेला असतो म्हणून एका गुहेत थांबते ते, तर तिथं त्याचा ते मित्र भेटतो. मग आपण पळून जाऊ म्हणतो, एक जण इथं आहे आणि त्याला रस्ता माहित आहे आणि आपण पळून जाऊ म्हटलं. योगायोगानं त्या मालकाचं काय असतं, मुलीचं लग्न असतं आणि त्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी, आणि मग तो जाणार असतो. त्यामुळे तो एकटाच तिथं राहणार असतो. मग त्यांचं ठरतं की त्या दिवशी पळून जायचं. रस्ता माहिती नाही, एक जण तिथं असतो, त्याला आपलं माहिती आहे असं धरून मग त्याच्या पाठीमागे ते जातात. कुठं संपते काय वाळवंट, त्याला विचारते, त्याला पण हिंदी येत नाही, ह्याला बी कळत नाही. मग असं जाताना मग तिथं चालते त्याच्यात एक त्याचा मित्र मरून जातो. तहानीनं, पाणी नाही, काय नाही, आणि रस्ता तर येत नाही. अशी त्याची अवस्था. मग शेवटी ते दुसरा पण त्याला एकदा मार्ग म्हणजे जातो, म्हणजे जे मार्ग दाखवणार असतो त्याला विचारतो, कुठं जायचंय, कसं. म्हटलं ही सूर्य दिसतोय त्या दिशेनं जायचं, मला काही रस्ता माहित नाही. म्हटलं कुठेतरी रस्ता सापडेल, म्हणते मी सूर्याच्या दिशेने चाललो. अशा पद्धतीने ते वाळवंटातनं चालता किती दिवस असे जातात. आणि कसा तरी हा एकटा अगदी मरायला टेकलेला असतो, त्याला रस्त्यावर पोचतो. मग रस्त्यावर पोचून मग त्याला एक मदत मिळते, तिथं जातो. मग त्याला कुठलं दुसरा एक जण मदत करतो. पण त्यांच्याकडे सिस्टीम आहे, असं पळून गेलेले जे गुलाम आहेत त्यांना पोलिसाकडे नाही, कारण त्यांच्याकडे पासपोर्ट नाही, परत पाठवायचं कसं काय आहे ना, ही सगळी अडचण. मग तिथं त्या गुलामांना, जे पळून गेलेले आहेत ते पोलीस आहे ना कस्टडीत ठेवते, आणि मग त्यांचे मालक ज्यांचे गुलाम पळून गेलेले त्यांना बोलवलेलं असतं, म्हणजे परत घेऊन जाण्यासाठी. तुमचा उडका, तुमच्याकडे त्याचं पासपोर्ट काय आहे ते दाखवा आणि घेऊन जा. झालं. मग त्याला पण तिथं उभा केलेलं आहे, कसा तरी सुटून आलेला तिथं उभा केलं. मग आले आणि त्याला दिसलं, त्याचा मालक दिसला, मग घाबरला किती. पुढं काय झालं ते बघा तुम्ही आता. तर सांगायचं काय, कशासाठी सांगत होतो, कशासाठी सांग, म्हणजे
खोट्या सुखासाठी, म्हटलं ना पाप रूप सुखासाठी त्याने त्या ठिकाणी जे काम केलं हे चांगलं, त्याचं मग त्याला अशी स्वप्न बिप्न पडलेली दाखवलेली त्या वाळवंटामध्ये आहे ना. तिथं कसं कसं माझं गाव होतं, कसं पाणी आहे, कसं हिरवगार होतं सगळं काय, आणि इथं कुठं वाळवंट, अशी स्वप्न पण पडली. मग सांगायचं हेच आहे की अशा प्रकारचे पापरूप सुखाच्या पाठीमागे लागलेले कोण कोण संयम. मग आता एवढं सगळं सांगितलं, ती वाळवंट आहे तर जाणार का नाही जाणार, आता त्याची अवस्था सांगितली ना. त्या निमित्तात जीवन कसं जगावं लागेल, म्हणजे पशुवत जीवन जगावं लागतंय. आणि आपल्या शास्त्रात सांगितलं, जर आपलं मिथ्यात्व सुटलं नाही आणि ही पर्याय साधिक 2000 सागराची संपली तर गती कोणती, तिर्यंच गती. आम्हाला भीती वाटत नाही, हीच तर आश्चर्य आहे. आणि मग आता मला पण आता लय टेन्शनही नाही काय वाचल्यापासून श्लोक आहे ना, काल लब्धी, म्हणजे गडबड करून कोणाला आपल्याला, तर मी यांना म्हटलं तुम्ही असं करू नका, तर हे काय थांबणार आहेत का. म्हणजे मला कळतंय काय प्रॉब्लेम आहे तिथं. परत त्या माणसाला जर कोणी सांगितलं परत जायचं का, येईल तर जाईल का, आहे ना. आता मी जाऊन आलोय समजा सगळं दुःख भोगून, आता मला कळलं शास्त्राच्या आधाराने. आता मी तुम्हाला सांगितलं बाबा तिथं काय सुख नसतं, मी पण ते सुख भोगून आलो की तुम्ही केलेलं अज्ञानात, बरोबर. मग आता पुढच्या ठेस मागचा शहाणा, मी सांगितलं तुम्हाला असलं काय करू नका, तुम्ही काय म्हणणार. असं सगळं जर दुःख आहे आणि प्रामाणिक मनुष्य एक जर सांगतोय तुम्हाला किंवा असं जाऊ नका तिकडं, तर तुमचं काय कार्य काय पाहिजे. बर बाबा जितू काका तुम्ही सांगताय ना, तर कॅन्सल नाही होणार, ते मला माहित आहे. वाळवंटात जायचीच असेल योग्यता, तर त्याला जसं मरीचीला म्हटलं ना, आदिनाथ असताना सुद्धा योग्यता त्याची जर नव्हती तर त्याला त्या ठिकाणी तेवढा संसार फिरावंच लागलेला. म्हणून टेन्शन मला काय घ्यायचं कारण नाही की तुम्ही माझं ऐकताय का नाही ऐकताय, मला प्रॉब्लेम आहे का. मी व्यवस्था सांगणार आहे की ऍक्च्युली काय जी जिनेंद्र देवानी पाहिलेली आहे, आपण अनेक वेळा अनुभवलेली आहे, जी शास्त्रात सांगितलेली आहे, आपण ते ऐकतोय. मग आता पुढचं कार्य काय ते ज्याच्या त्याच्या योग्यतेला अनुसार. म्हणून पुढची चर्चा नंतर. ओम नमः.